नमस्कार, वेलकम टू मी होममेकर. आज आहे रविवार आणि आम्हाला आज बाहेर जायचं आहे. तर सकाळी चहा-पाणी आमची झाली आहे आणि दुपारी म्हणजे आम्ही आज काही स्वयंपाक तर करत नाही आहोत. फक्त हे जे कणीस आणले ते करणार आहे आणि काही राहिलेल्या चपात्या आहेत, तर त्याचा चुरमा करणार आहे. मिस्टरांचा पूर्ण श्रावण महिन्याचा उपवास आहे म्हणून मग त्यांच्याकरता वेगळा फराळ आहे. तर इथे हे जे कणीस घेतले आहेत मी, तर ते मी उकळून घेणार आहे. पावसाळा सुरू झाला की बाजारामध्ये मक्याची कणसांची रेलचेल सुरू होते. हिरवट पिवळसर साल असलेली मक्याची कणसे अनेकांची लक्ष वेधून घेतात. धो-धो कोसळणाऱ्या पावसामध्ये लिंबू मीठ लावून भाजलेली कणसं खाणं हा अनेकांच्या आवडीतला कार्यक्रमच असतो. त्यामुळे खास करून पावसाळ्यात मक्याच्या कणसांची जास्त मागणी पण असते. परंतु सध्याच्या काळात 12ही महिने ही कणीस सहज उपलब्ध होत असतात. विशेष म्हणजे ही कणीस खाण्याचे काही फायदे पण आहे. त्यामुळे चला तर मग आज मी तुम्हाला थोडीशी कणसाबद्दल माहिती सांगते. मक्याचं कणीस खाल्ल्यामुळे दात मजबूत होतात. त्यामुळे लहान मुलांसाठी आणि खास करून वृद्धांसाठी मक्याचं कणीस फायदेशीर आहे. विशेष म्हणजे आजकाल बाजारात या कणसाचे दाणेसुद्धा सोलून मिळतात. मक्यामध्ये पित्त आणि वात कमी करण्याचं गुणधर्म पण असल्याचं असं म्हटलं जातं. तर म्हणून मग मी हे मीठ आणि हळद टाकून उकळून घेतलं आहे. आणि इथे माझ्याकडे हे रात्रीचे 4 ते 5 चपात्या आहेत, त्या मी बारीक करून घेतल्या आहे. तर याचा मी चुरमा बनवणार आहे, म्हणजेच फोडणी देऊन करणार आहे ते. तर इथे जे बटाटे उकळून घेतले होते, त्यामध्ये मी बटाट्याची मी भाजी केली आहे उपवासाची. तर त्यामध्ये फक्त हिरवी मिरची, शेंगदाणे घालून थोडंसं जिरं टाकून फोडणी दिली आहे. आणि डोश्याचं पीठ रेडी आहे, म्हणजे ते बाहेर गेले आहे, तर आल्यानंतर स्वतःसाठी करून घेणार डोसे. आता ज्या चपात्या बारीक करून ठेवल्या होत्या, त्याला आता मी फोडणी देऊन देते. तर इथे तेलामध्ये जिरं आणि मोहरी टाकून घेत आहे आणि मिक्सरमध्ये बारीक केल्याने अगदी छान व्यवस्थित एकसारखं बारीक होतं, म्हणून मग मी मिक्सरमध्येच करते. तेलामध्ये कढीपत्ता आणि कांदा पण टाकून घेतला आहे. ह्याला छान आपण भाजून घेऊयात आणि थोडं कांदा भाजला गेला का टोमॅटो टाकून घ्यायचा. खूप जास्त असे मसाले टाकत नाही, कारण माझ्या मुलांना खूप जास्त मसालेदार असं आवडत नाही, म्हणजे विशेषतः ह्या चपाती चुरम्यामध्ये. हळद आणि लाल तिखट टाकून घेते आणि चपात्याने वेस्ट पण होत नाही आणि मग परत भाजी काय करायची आता वेगळी 4-5 चपात्या असल्यावर, म्हणून मग मी आज हा चुरमा करत आहे. तर हे आता आपण टाकून घेऊयात. टोमॅटो छान नरम झाले आहेत आणि हे आता मिक्स करून घेते. तर थोडंसं मीठ टाकूयात, अगदी कमी मीठ टाकायचं, कारण चपात्यांमध्ये ऑलरेडी मीठ असतो. आणि पोट पण भरतं याच्याने आणि नाश्ता करता पण चांगला एक ऑप्शन आहे. तर आता आम्ही हे खाऊन घेणार आहे आणि मक्याचं पण हे कणीस उकळले आहेत. 4 ते 5 शिट्या होऊ दिल्या होत्या. छान उकळलेलं आहे आणि हे खूप मस्त वाटतं हे खायला, म्हणजे भाजलेल्यापेक्षा हे उकळलेले आमच्या घरात भरपूर आवडतात. सो म्हणून मग मी हे उकळूनच घेते. आणि बाहेर असल्यानंतर जे भेटतात भाजलेले, ते पण बाहेर खायला ते छान वाटतं. ह्याच्यावर मी थोडंसं लिंबू आणि चाट मसाला हे टाकून खाणार आहोत आम्ही. तर इथे छान झालेले आहे आणि हा चुरमा पण आमचा रेडी झालेला आहे. तर माझ्या मुलीचे केस खूप रफ झाले होते, म्हणून आम्ही आज तिचे केस थोडे स्ट्रेट करायचे आहे. शाळेत असताना तिच्या केसांमध्ये भरपूर उवा आणि लिका झाल्या होत्या. तर ते केसांना मग ते निघण्याकरता औषध वगैरे लावून सगळे निघून तर गेले, पण केस थोडे रफ झाले आहेत तिचे. इथे माझं पूर्ण सगळं आवरून झालेलं आहे आणि हा डोश्याचं पीठ आहे, ते आता आल्यानंतर त्यांच्याकरता करून घेणार. उपवासाचं डोश्याचं पीठ आहे तो.
तर तिचे केस भरपूर रफ झाले होते आणि मग तिला बऱ्याच दिवसांपासून तिचे केस असे स्ट्रेट करायचे होते. भरपूर वेळा तर आम्ही तिचे केस कापतच राहिलो होतो का त्या उवा जाव्यात म्हणून. पण शाळेत असताना बऱ्याच वेळा असतातच. तर आता पूर्ण निघाले आहेत म्हणून तिला तिचे केस स्ट्रेट करायचे आहेत. तर आम्ही इथे स्टेशनला आलो आहोत आता. आणि माझ्या बहिणीच्या घराजवळच एक जो पार्लरचा जो मनुष्य आहे तो करून देतो, घरी येऊन करून देतो. तो तिथल्या तिथे आहे म्हणून मग म्हणजे माझी बहीण मुंब्र्याला राहते आणि तो करून देतो घरी येऊन म्हणून मग आम्ही तिथेच जाऊन करून घेणार आहोत. आणि त्याला विचारलं होतं आम्ही का शूट केलं तर चालेल का, तर तो नाही म्हणाला. म्हणून मग केस जे काही त्यांनी केलं ते शूट वगैरे काही करता आलेलं नाही आहे. पण तरी मी तुम्हाला बिफोर आणि आफ्टर तिचे केस दाखवणार आहे. तर आम्ही पोहोचलो आहोत आता. आणि आम्ही टिटवाळ्याला राहतो आणि माझी बहीण मुंब्र्याला राहते. तर पार्लरमध्ये जाऊन भरपूर पैसे लागतात म्हणून मग. आणि इथे हे जे केस आहे तिचे हे असे रफ झालेले आहेत आणि त्यानंतर असे छान स्ट्रेट झाले आहेत. जवळून पण बघा, हे आधीचे आहेत आणि हे नंतर. तर व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.